श्री स्वामी समर्थ। 5 जुलैपासून या 5 राशींचे नसीब सोन्यासारखे चमकणार। दुहेरी लाभ, योगाने येणार प्रचंड पैसा, बँक बॅलन्स होणार दुप्पट। या दुहेरी लाभ योगाच्या सकारात्मक प्रभावामुळे कोणत्या 5 राशींचे नशीब उजळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ज्योतिषशास्त्रात लाभ योग हा अत्यंत शुभ आणि प्रभावी ग्रहयोग मानला जातो। याची निर्मिती विशिष्ट राशींच्या व्यक्तीसाठी नेहमीच सकारात्मक परिणाम घेऊन येते। दृक पंचांगानुसार 5 जुलै 2026 रोजी सकाळी 6:12 सर्वप्रथम लाभ योग जुळून येईल आणि त्यानंतर 7:43 तो पुन्हा एकदा तयार होईल। 5 जुलै 2026 रोजी घडणाऱ्या या दुहेरी लाभ योगाच्या सकारात्मक प्रभावामुळे कोणत्या 5 राशींचे नशीब उजळणार आहे ते पाहूया। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी। मुलांच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळाल्यामुळे ते आनंदी राहतील। या काळात तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू घरात आणू शकता। 5 जुलै 2026 नंतर पैशाची कमतरता तुम्हाला सतावणार नाही, कारण तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल। वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा योग्य राहील। आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात। व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी बरीच धावपळ आणि मेहनत करावी लागेल। नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरीने काम करावे, अन्यथा वरिष्ठांशी वाद होऊ शकतात। आर्थिक स्थितीसाठी काळ चांगला असून पैसे कमावण्याच्या नवनवीन कल्पना सुचतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। प्रेम संबंधासाठी हा काळ थोडा कठीण असेल। एखाद्या गोष्टीवरून जोडीदाराची बाचाबाची होऊ शकते। वैवाहिक नात्यात मात्र गोडवा पाहायला मिळेल। शिक्षणासाठी वेळ अनुकूल असून अभ्यासात मन लागल्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते। शनी 11व्या भावात असण्याच्या कारणाने तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की तुमचे आरोग्य जर उत्तम आहे तर तुम्ही जीवनात प्रत्येक पक्षाचा आनंद घेऊ शकता। या काळात या राशीतील अधिकतर जातक या गोष्टीवर अंमल करून त्यांच्या खराब सवयीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करा। या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जीवनाचे वेगवेगळ्या क्षेत्रात धन खर्च करावे लागेल। यामुळे तुम्हाला काही धनाचा अभाव वाटू शकतो। अशात यावेळी तुम्हाला सुरुवातीमध्ये आर्थिक बाबींना घेऊन एक योग्य रणनीती बनवण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल। यामुळे तुम्ही आपल्या बऱ्याच विनाकारण खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल। या आठवड्यात आपल्या मित्रासह आणि जवळच्या लोकांसह चांगला वेळ घालवू शकता। यावेळी आपण त्यांच्याबरोबर एक सुंदर यात्रा किंवा पिकनिकला जाण्याची योजना देखील बनवू शकता। यावेळी वाहन चालवताना अधिक काळजी घ्या, अन्यथा काही प्रकारचे नुकसान होऊ शकते। जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करता आणि आपल्या व्यापाराच्या वृद्धीसाठी तुम्ही काही लोन घेण्यासाठी काही आवेदन दिले होते तर या सप्ताहात तुमचे आवेदन स्वीकार केला जाऊ शकतो। यानंतर जेव्हा तुम्ही लवकरच लोन घेऊन व्यापारात पैसा गुंतवू शकाल, यामुळे तुम्हाला भविष्यात उत्तम लाभ मिळेल। या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणापासून भ्रमित झालेले असेल। याचे मुख्य कारण कुटुंबात एखादे कार्यक्रमाचे आयोजन असू शकते। अशा वेळी वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा। या सप्ताहात घरात काही मंगल कार्याचे आयोजन होण्याचे, पाहुण्यांचे आगमन होण्याची, काही जातक आपल्या प्रेमीला वेळ देण्यात अयशस्वी राहतील। यामुळे कारण नसताना तुम्ही दुःखी करू शकता। या सप्ताहात तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनात कमी इंटरेस्ट असलेले जाणवाल। यामुळे तुम्ही अधिक काळ घरातून बाहेर आपल्या मित्रासोबत व्यतीत करणे पसंत कराल। यामुळे तुमच्या जीवनसाथीला वाईट वाटू शकते। उपाय: शुक्रवारी वृद्ध महिलांना सफेद फूल दान करा। राशीतील मंगल हर्षल सहयोग पौर्णिमेच्या प्रवेश क्षेत्रात विचित्र खर्चाचे प्रसंग आणेल। कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना उत्सव समारंभ
गर्दीची ठिकाणे आणि पर्यटन स्थळी चोरी व नुकसानीच्या प्रसंगापासून सतत सावध राहावे लागेल. बाकी सप्ताहात बुध आणि गुरु यांची वाटचाल आणि पौर्णिमेच्या सप्ताहातील शुक्र भ्रमण तारुण्य फुलवेलच. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यावसायिक विशिष्ट परिस्थितींना लाभ होतील. विशिष्ट सहकारी वटहुकमातून लाभ होतील. शत्रूंना जबर बसेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टीचा शुक्रवार मोठ्या सुरुवातीचा परंपरा ठेवेल. काही नोकरीत अनपेक्षित बढती लाभ, काहींची कोर्ट प्रकरणातून सुटका, भावा बहिणींचे भाग्योदय धक्का देतील. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. अनियोजित माध्यमातून मिळणारा पैसा तुमचा दिवस उजळून टाकतील. भरपूर आनंद दिवस जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीत उणीव भासण्याची शक्यता आहे. आज आपला विवेक वापर करून कुटुंबातील सदस्यासोबत बोला. जर तुम्ही असे नाही केले तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातील एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जावान वाटेल. भाग्यांक आहे 8. भाग्यरंग आहे काळा आणि निळा. उपाय: पूजास्थळी पांढऱ्या शंखाची स्थापना करून त्याची दररोज पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली बनेल. पुढची भाग्यवान रास आहे सिंह राशी. आरोग्यासाठी विशेष लक्ष दिल्यास तुम्ही गंभीर आजाराचे बळी पडणे टाळू शकाल. तसेच उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न कराल आणि त्यात अपयश होण्याची शक्यता खूप कमी असेल. या व्यतिरिक्त या काळात तुमचे नातेसंबंध स्थिर राहतील. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा ठीक राहील. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा जुनी व्याधी पुन्हा त्रास देऊ शकते. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या, नाहीतर अति खर्चामुळे नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्रात मनापासून मेहनत करावी. कोणत्याही प्रकारचा आळस करू नका आणि धीर सोडू नका. व्यापाऱ्यांनी व्यवसायात प्रगती करण्यासाठी अधिक कष्टाची जोड द्यावी लागेल. प्रेम संबंधातही तुम्हाला अत्यंत जपून पावले टाकावे लागेल. प्रिय व्यक्तीशी संवाद साधताना शब्दाचा जपून वापर करा. वैवाहिक नाते टिकवण्यासाठी स्वभावात नम्रता आणि मधुरता आणा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. पहिल्या भावात केतू स्थित असल्या कारणाने या सप्ताहात नियमित व्यायाम तुम्हाला दुरुस्त ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावेल. या काळात तुमच्या आरोग्यात उत्तम परिवर्तन येण्याची योग बनताना दिसतील. खास करून त्या लोकांसाठी ही वेळ विशेष चांगली आहे त्यांना स्थूल समस्या आहे, कारण त्या लोकांना यावेळी आपल्या काही समस्यापासून कायमस्वरूपी आराम मिळू शकेल. बृहस्पती 12व्या भावात असण्याच्या कारणाने हा सप्ताह कुठल्याही प्रकारची लहान रिअल इस्टेट आणि वित्तीय देवाणघेवाणीसाठी खूप शुभ आहे. तथापि कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावध राहा आणि जर शक्य करणे नसेल तर तुम्हाला कुणी मोठ्या किंवा अनुभवी व्यक्तीची मदती नंतरच कशामध्ये गुंतवणूक करू शकता. या सप्ताहात तुम्ही आपल्या कुटुंबाच्या प्रती आपली जबाबदारी समजून कुटुंबातील सदस्यांच्या जबाबदाऱ्यांना गरजेचे महत्त्व द्याल. अशात तुम्ही त्यांची सुखदुःखाची भागीदारी बना, म्हणजे त्यांना वाटेल की तुम्ही खरंच त्यांची काळजी घेता आणि ते तुमच्या समक्ष आपल्या गोष्टींना मोकळेपणाने ठेवू शकतात. या राशीतील स्वनियोजित व्यवसायी या सप्ताहात अधिक यश मिळवतील. यामुळे त्यांना समाजासोबत घर कुटुंबात ही योग्य मान सन्मान मिळू शकेल आणि यामुळे त्यांनी स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी प्रोत्साहित करण्यात मदतही मिळेल. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ अतिशय उत्तम राहील, कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयाचा समजण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी
काही मोठा निर्णय घेऊ शकता. या सप्ताहात तुमच्या घरचे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये येऊन तुमच्या प्रेमीला अपशब्द बोलू शकतात. यामुळे तुमच्या प्रेमीला खूप वाईट वाटेल. सोबतच तुमच्या नात्यामध्ये दुरी येण्याची शक्यता आहे. म्हणून जितके शक्य असेल प्रेमीवरून घरच्यासमोर वाद घालू नका. या सप्ताहात जीवनसाथी तुमचे काही मोठे आर्थिक नुकसान करू शकते. यामुळे दोघांमध्ये या गोष्टीला घेऊन वाद होईल. अशात तुम्हाला स्थिती उत्तम बनवण्याची प्रतीक्षा करून धैर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नमःचा जप करा. सप्ताहातील पौर्णिमेच्या प्रभाव क्षेत्रात काही बुद्धी कौशल्य उपयोगी पडेल. काहींना नोकरीत शाश्वती मिळेल. मात्र सप्ताह नोकरीदारांना वरिष्ठांशी वागताना आचारसंहिता पाळावी. मग नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीत हाताखालच्या नोकर वर्गाशी जपून वागावे. वागण्या बोलण्यात प्रतिक्रिया जपाव्या. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या अनुषंगाने चंद्रकलेच्या माध्यमातून शुभ ग्रहांची रसद निश्चित खेचून घेता येईल. सप्ताहात मंगळवार आणि बुधवार याचीच प्रचिती देईल. सप्ताहाच्या शेवटी उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीतील रजेचा आनंद लुटतील. निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटाल. काही जुने मित्रमैत्रिणी भेटतील. काहींची विशिष्ट वादग्रस्त व्यावसायिक वसुली होईल. विश्रांती विरंगुळ्यासाठी तुमचे प्रिय मित्रमंडळीसमोर वेळ घालवाल. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस माळवण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठला सिनेमा पाहू शकतात. विवाहानंतर पापाचं रूपांतर पूजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पूजा करणार आहात. कुणी बिनबुलाये मेहमानसोबत आज तुमचा दिवस व्यतीत होऊ शकतो. त्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडतील. तुमचा भाग्यांक आहे 8. भाग्यरंग काळा आणि निळा. उपाय: सोन्याची अंगठी. मंगळ यंत्र खोदून घालणे आरोग्यासाठी शुभ राहील. पुढली भाग्यवान रास आहे तूळ राशी. 5 जुलै 2026 नंतर नोकरी व्यवसायात असलेल्या एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो. यामुळे केवळ तुमची आर्थिक स्थिती सुधारणार नाही तर समाजात तुम्हाला प्रतिष्ठाही मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधाचा विचार करता परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली. तूळ राशीच्या जातकासाठी हा आठवडा किंवा ठीकठाक असेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर तुम्हाला प्रकृतीबाबत अत्यंत सावध राहावे लागतील. कोणत्याही लहान समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही मोठ्या अडचणीत पडू शकता. प्रेमसंबंधासाठी काळ थोडा तणावपूर्ण राहील. त्यामुळे आपला अहंकार बाजूला ठेवून नाते वाचवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक संबंधाच्या बाबतीत जर तुम्ही काही काळापासून जोडीदारापासून वेगळे राहत असाल तर सध्या अंतर राखण्याची हिताचे ठरेल. शनी 6व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार होईल. म्हणून अशा गोष्टीमध्ये सामील व्हा जेव्हा रोमांचित असेल आणि तुम्हाला आराम देईल, कारण यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावापासून दूर ठेवण्यात यशस्वी व्हाल. बृहस्पती 10व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या कोणत्याही जमिनी किंवा मालमत्तेपासून अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. परंतु यावेळी उत्साहित होऊन आपली संवेदना गमावू नका, अन्यथा आपला नफा मोठ्या तोट्यामध्ये बदलू शकतो. कुणी जवळच्या व्यक्तीसोबत काही वाईट घटना या पूर्ण सप्ताहात कौटुंबिक वातावरण अशांततेचे वातावरण उत्पन्न करू शकते. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ सोबतच तुम्हाला काहीशी बेचैनी वाटेल. लोकांसाठी हा सप्ताह चांगला राहील, कारण
या काळात बऱ्याच ग्रहांची उपस्थितीच्या परिणामस्वरूप तुम्हाला महान अवलोकन आणि विश्लेषणात्मक कौशल्य प्राप्त करण्यास मदत मिळेल, जे तुम्हाला करिअरच्या बाबतीत पुढे जाण्याची तुमची भरपूर मदत करेल. यावेळी विद्यार्थ्यांना भरपूर यश मिळेल. सोबतच तुमच्यावर बऱ्याच शुभ ग्रहांचा प्रभावही तुम्हाला उत्तम परिणाम देण्याचे कार्य करेल. म्हणून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहे, त्यांना ग्रहांच्या या शुभ दृष्टीने आपल्या मनासारख्या शाळा किंवा कॉलेजमध्ये दाखल होण्याचे योग बनतील. या सप्ताहात तुम्हाला आपले प्रियतमवर शक न करता त्याच्यावर आपला विश्वास दाखवण्याची आवश्यकता असेल, कारण ही गोष्ट तुम्ही दोघे चांगल्या प्रकारे समजता. एकमेकाच्या प्रति विश्वास हे नाते पुढे वाढू शकते. म्हणून कुठल्याही गोष्टीला सोडून देण्याऐवजी परस्पर समजदारीने तुम्ही दोघे आपल्या नात्याला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. या सप्ताहात विवाहित जातकावर प्रेम आणि कामुकता दोन्ही अधिक राहील. या कारणाने तुम्ही जीवनसाथीच्या प्रति अधिक आकर्षक असाल. त्याच्यासोबत वेळ व्यतीत करणे पसंत कराल. सोबतच तुम्हाला या सप्ताहात जीवनसाथीचेही सहयोग मिळेल, कारण तुमचा साथी तुमच्या पक्षात राहील आणि त्याच्याद्वारे या काळात कुठल्या कार्यात तुमच्या ही मदत होईल. यामुळे तुम्हाला आपल्या नात्यात वर्षानंतर एक नवीनपणा वाटेल. उपाय: मंगळवारी राहू ग्रहाची पूजा करा. सप्ताहातील पौर्णिमेचे प्रभाव क्षेत्र: नोकरी, व्यावसायिक पार्श्वभूमीवर ऑनलाईन क्लिक होणारेच. तरुणांनी नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात अंगभूत कलागुणातून प्रकाशात आणणारा. सप्ताहातील तारीख 1 ते 2 हे दिवस विशिष्ट सुरुवातीच्या फ्लॅश न्यूज देतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना संकष्टीचा चंद्रोदय जीवनातील आशावाद वाढवेलच. संत सज्जनांचा सहवास घडेल. मात्र सप्ताहात एकूण आपल्या राशीने मूर्खांचा सहवास टाळावा. विशाखा नक्षत्रांच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या सप्ताहात चंद्रकलाच्या समवेत शुक्रकलेचाही छान आस्वाद घेता येईल. अर्थात संकष्टीच्या चंद्रोदयातून पती व पत्नीचा उत्कर्षातून आनंद साजरा कराल. पर्यटन क्षेत्री नको, घरच्या घरी साजरा करा. आजवर दाबून राहिलेल्या सुप्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धन खर्च होऊ शकते. मित्रमंडळीसोबत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल, परंतु वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तू मागण्याची शक्यता आहे. वेळेचा सदुपयोग करणे शिका. जर तुमच्याजवळ रिकामा वेळ आहे तर काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न करा. वेळेला खराब करणे चांगली गोष्ट नाही. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःखद आठवणी विसरून जाल आणि वर्तमान काळ साजरा कराल. आज तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असण्याची शक्यता आहे, परंतु या किमती क्षणांचा स्वप्नात ठेवू नका. काही उत्तम गोष्टी करणे येणाऱ्या सप्ताहासाठी उत्तम सिद्ध होईल. तुमचा भाग्यांक आहे 9. भाग्यरंग लाल आणि मरून. उपाय: चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आज तुम्हाला आरामदायी झोप देऊ शकते. समोरची भाग्यवान रास आहे धनु राशी. लोक तुमचे महत्त्व ओळखतील आणि तुमच्या सौहार्दपूर्व वागतील. या व्यतिरिक्त 5 जुलै 2026 नंतर तुमचे उत्पन्न वाढू शकते. या काळात तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, ज्यातून दीर्घकालीन लाभ मिळवण्याची अपेक्षा आहे. धनु राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आर्थिक आघाडीवर धनप्राप्तीसाठी तुम्हाला नवीन संधी शोधाव्या लागतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा आर्थिक उन्नती घेऊन येईल. नोकरीत तुमची कामगिरी उत्तम राहील.
मात्र प्रेमसंबंधाच्या बाबतीत सावधानता बाळगा. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही काही प्रमाणात कटुता येऊ शकते. त्यामुळे जे काही बोलाल ते विचारपूर्वक बोला. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाची नवीन साधने प्राप्त होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशासाठी खूप मेहनत करावी लागेल. शनी 4थ्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला अनुभव येईल की आसपासचे लोक तुमच्याकडून अधिक मागणी आणि अपेक्षा करत आहे. अशात तुम्ही त्यांच्या प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर अतिरिक्त दबाव वाटेल. परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की जितके तुम्हाला शक्य असेल त्यापेक्षा अधिक वचन कुणाला देऊ नका, अथवा फक्त दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी स्वतःला विनाकारण तणावात ठेवू नका. या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजेल की फक्त अक्कल लावून केलेली गुंतवणूक लाभदायक असते. म्हणून आपल्या मेहनतीची कमाई यावेळी ही तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. यासाठी जर तुम्ही आपल्या मनात काहीही प्रकारचा संदेह ठेवला तर तुम्ही काही अनुभवी किंवा मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकता. या सप्ताहात घरातील सदस्यासोबत बाहेर जेवणासाठी जाणे किंवा सिनेमा पाहणे तुम्हाला आराम देईल. आई आनंदी बनवेल. सोबतच जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासोबत या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठी हा सप्ताह विशेष चांगला राहणार आहे. 3ऱ्या भावात राहूच्या स्थितीच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या वेतनवृद्धीची वार्ता मिळू शकेल, ज्याला ऐकून तुम्ही अधिक भावुक होऊ शकता. शक्यता आहे की वार्ता स्वतःचे आपले वरिष्ठ अधिकारी ऐकवतील. यामुळे तुमची पद प्रतिष्ठामध्ये ही वृद्धी होऊ शकेल. सोबतच यानंतर दुसरे कर्मी आता तुम्हाला अधिक सन्मानाच्या दृष्टीने पाहतील. जर तुम्ही पॉलिटिक्स किंवा सोशल सर्व्हिसचा अभ्यास करत आहे तर तुमच्यासाठी ही वेळ सर्वात अधिक चांगली राहील. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना ही काळ भरपूर यश मिळण्याचे योग बनताना दिसत आहे. या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रेमसंबंध घेऊन निष्काळजी असाल. अशात तुम्ही आपल्या प्रेमीसोबत अधिक निष्ठावान राहण्याची आवश्यकता असेल, अन्यथा तुमचे नाते चिंतेत राहू शकते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वैवाहिक जीवनात सर्वात अधिक नकारात्मक क्षणांचा सामना करावा लागू शकतो. या कारणाने तुमच्या मनात घरात न जाण्याचा खराब विचार येऊ शकतो. उपाय: नियमित 33 वेळा ओम बृहस्पते नमा चा जप करा. सप्ताहातील पौर्णिमा प्रभाव क्षेत्र अनपेक्षित दुर्घटनापासून सतावू शकते. काहींना वेदनायुक्त व्याधीपासून त्रास होईल. वृद्धांनी सांभाळावेच. मूळ नक्षत्रांच्या व्यक्तींना सप्ताहात संमिश्र स्वरूपाचा वाटतो. एखादे संशय पिशाच ग्रासू शकते. श्री गणेशाचे स्मरण ठेवा. तारीख 1 ते 3 हे दिवस साधनेचे फळ पदरात पडतील. विशिष्ट नुकसान टळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट व्यावसायिक लाभ संकष्टीच्या चंद्रोदय साजरा करेल. सप्ताहात जुन्या गुंतवणुकी धनवर्षाव करतील. मित्र सहकार्यातून चमत्कार घडतील. सप्ताहात प्रेमिकांनी वादविवाद टाळावे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात खरेदी विक्री फसवणुकीचे प्रसंग टाळावे. मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिम प्राप्त होईल. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, विशेषतः आपल्या जोडीदारासोबत वावरताना तर नकोच, अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. संध्याकाळची वेळ चांगली राहण्यासाठी तुम्हाला दिवसभर मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. एका मिठाचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील. तुमच्या जोडीदारा आज तुम्हाला या परिणामांची अनुभूती अनेकदा देणार आहे. दिवस उत्तम आहे. आज तुमचा प्रिय तुमच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून
खूप मनमोकळा असेल. तुमचा भाग्यांक आहे 8. भाग्यरंग काळा आणि निळा. उपाय: एक अस्मरणीय कुटुंब जीवनासाठी पांढऱ्या चंदनाची पेस्ट कपाळावर लावून पांढऱ्या संगमरवरी दगडावर पाणी द्या. यापुढची भाग्यवान रास आहे कुंभ राशी. जर कुटुंबातील मोठ्या व्यक्तींशी तुमचे मतभेद सुरू असतील तर ते सोडवण्याचे तुम्हाला संधी मिळेल. या व्यतिरिक्त पैसे कमवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. तसेच तुमच्या प्रेमसंबंधामध्येही तुम्हाला ताजेपणा जाणवेल. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र राहील. आरोग्यासाठी प्राणायाम, योगासने आणि व्यायामाला आपल्या दिनचर्येत स्थान द्या, तरच तुम्ही निरोगी राहू शकाल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीत आपले काम अत्यंत काळजीपूर्वक करा. व्यापाऱ्यांनी प्रगतीसाठी कठीण परिश्रम करावे लागतील. प्रेमसंबंधाचा विचार करता जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तुमच्या काही वागण्यामुळे घरातील शांतता भंग होऊ शकते. समजूतदारपणा दाखवण्याची परिस्थिती सुधारू शकेल. शिक्षणात पूर्ण लक्ष द्या. जर ही संधी हातातून गेली तर तुम्ही मागे पडू शकता. 7व्या भावात केतू स्थित असण्याकारणाने या सप्ताहात आरोग्याकडे जोडलेल्या काही समस्या तुमच्या कार्यक्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या कार्यासाठी बाधित करू शकते. म्हणून काही परिस्थितीवर फसण्यावर घाबरू नका, तर उत्तमरित्या त्याचा सामना करा. कारण विपरीत परिस्थितीमध्ये तुमचे घाबरणे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप कमजोर बनवण्यासोबत शारीरिक रूपातही तुमच्या समस्या वाढवू शकते. बृहस्पती 6व्या भावात असल्याने या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. यामुळे तुम्ही आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात करण्यात यशस्वी राहाल आणि त्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या घरातील कुणी सदस्याची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात आपण मित्र आणि नातेवाईकावर आपली सूचना आणि आपला दृष्टिकोन लादताना दिसतील. तथापि आपण असे करण्यास टाळा असा सल्ला दिला आहे, कारण हे आपल्या प्रतिमेसाठी फायदेशीर ठरणार नाही. त्याऐवजी इतरांची नाराज करून आपल्या विरुद्ध उभे करू शकता. या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुम्ही आपल्या कामात प्रगती करताना दिसाल. यामुळे तुमच्या गोष्टी पाहून दुसऱ्या सहकर्मी ही तुमची प्रशंसा करून तुमच्याकडून सल्ला घेताना दिसाल. जोपर्यंत तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गोष्ट करायची झाल्यास जरी ते तुमच्यासमोर तुमचं कौतुक करत नाही, परंतु मीटिंग किंवा दुसऱ्यासमोर तुमचे सकारात्मक उदाहरण देऊन तुमचे खूप कौतुक करण्यास स्वतःला थांबवू शकणार नाही. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील, कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषय समजण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठे निर्णय घेऊ शकता. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवून तुम्ही सप्ताहात जीवनातील बऱ्याच समस्या विसरू शकता. तुमचा प्रिय तुम्हाला प्रत्येक प्रकारे समजेल आणि अनुकूल व्यवहार करेल. जर बरेच वेळापासून त्याच्यासोबत भेट झाली नसेल तर या काळात होऊ शकते. तुमच्या प्रेम जीवनाला यावेळी उच्चता मिळेल. प्रियसोबत अंतरंग क्षण व्यतीत करण्याचीही तुम्हाला संधी मिळू शकेल. जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत आपल्या जीवनातील सर्वात उत्तम सप्ताह यावेळी घालू शकता. तथापि यासाठी तुम्हाला फक्त आपल्या भावनांना आपल्या साथीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असेल. उपाय: शनिवारी दिव्यांग व्यक्तींसाठी भोजन दान करा. पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचे राहील. सतत अवधान ठेवूनच वाटचाल करा. यंत्रे, वाहने, विद्युत उपकरणे जपून हाताळा. बाकी सप्ताहातील पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र शुभ ग्रहांनी रसद पुरवेलच. कौटुंबिक पार्श्वभूमीवर पौर्णिमा पुत्र पौत्रांचा उत्कर्ष घडवेल. धनिष्ठा नक्षत्रांच्या व्यक्तींना विशिष्ट नैतिक विजय मिळवून देणारीच पौर्णिमा. शततारका नक्षत्रास
तारीख 1 ते 3 हे दिवस विशिष्ट गुप्तचिंत घालवणारे ठरतील. काहींची व्यावसायिक वसुली होईल. तरुणांचे विवाह प्रश्न मार्गी लागतील. पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या प्रभाव क्षेत्रात मोठे परिस्थितीजन्य लाभ थक्क करतील. भागीदारातील तणाव जातील. राजकीय क्षेत्रीत्व शमेल. प्रमुख ग्रहांची स्थिती जसे की राहूच्या पहिल्या भावात असणे आणि केतूच्या 7व्या भावात असणे तुमच्यासाठी अनुकूल नाही. आता बृहस्पती तुमच्या 5व्या आणि शनी तुमच्या 2ऱ्या भावात उपस्थित आहे. या महिन्यात शनीचे 2ऱ्या भावात असणे अनुकूल नाही. म्हणून ला घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेताना खूप सावधानी वापरली पाहिजे. शनीच्या 7.5ची ही वेळ जुन्या आणि चांगल्या वाईट कर्मांचा विलय होण्याचे प्रतीक आहे. या महिन्यात सर्व प्रमुख ग्रहांमध्ये फक्त बृहस्पतीची स्थिती अनुकूल वाटू शकते, जी की तुमच्या 5व्या भावात बसलेले आहे. गुरुचे 5व्या भावात असणे आणि नंतर तुमच्या चंद्र राशीवर दृष्टी टाकणे तुम्हाला यश प्रदान करू शकते. अशात तुम्ही आपल्या समस्यामधून बाहेर निघून सक्षम होऊ शकता. शनीच्या कारणाने तुम्हाला काही अनिश्चित यात्रा करावी लागू शकते. यामुळे तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जाऊ शकतात आणि तुम्हाला थकवा वाटू शकतो. प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचार उपयोगी ठरेल, कारण तो सर्व समस्यावर उत्तम उपाय ठरतो. कुणीही अनुभव नसलेल्या व्यक्तीचे सल्ल्याने आज कुठलेही काम करू नका, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल. कुटुंबातील सदस्यासोबत संमेलन एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. आपल्या कुठल्या मित्रासोबत आज वेळ घालवू शकतात, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. विवाहाचा परमंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. हा दिवस मित्र नातेवाईकासोबत शॉपिंगला जाण्याचा आहे. फक्त आपल्या खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. तुमचा भाग्यरंग आहे 6. भाग्यांक आहे 6 आणि भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय: आर्थिक स्थिती चांगली बनवण्यासाठी तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्या.